नमस्कार. 10वीची परीक्षा चालू आहे आणि आता काही दिवसातच ती परीक्षा संपेल. मुलांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये ह्या सुट्टीमध्ये काय करायचं आहे याचेसुद्धा नियोजन आणि आराखडे चालू आहेत. निश्चितपणे ही सगळ्यात मोठी सुट्टी आहे. या सुट्टीमध्ये मजा, टाईमपास, मोबाईल, एंटरटेनमेंट, फिरायला जाणं, ट्रिप्स, खेळणं, पिक्चर्स ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टींच्या सोबत त्या सुट्टीच्या ह्या सगळ्या मजा करण्याच्या प्रक्रियेत कदाचित कंटाळा येईल अशी पण परिस्थिती येऊ शकते. तर पुढच्या तयारीच्या दृष्टीने आपल्याला हा कालखंड काही प्रमाणात का होईना जर वापरता आला तर, म्हणजे करिअरच्या निवडीच्या प्रक्रियेसाठी अत्यंत पोषक असलेल्या काही गोष्टी आपल्याला करता येऊ शकतील का, याच्यावर मी विचार करत होतो. मी असं म्हणेल की गेल्या अनेक वर्षांच्या आमच्या अनुभवात जेव्हा काही गोष्टींची भर पडते की यावर्षी आपण वेगळं काय करू शकतो, यावर्षी ह्या मुलांनी काय केलं पाहिजे, असा जर विचार केला तर असं लक्षात येतं की आपल्याला काही ठिकाणं पाहता येतील का, जी ठिकाणं पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होऊ शकते, मोटिवेशन निर्माण होऊ शकतं. यूट्यूबचा व्हिडिओ म्हणजेच फक्त मोटिवेशन नसतं. प्रत्यक्ष ठिकाण पाहिलं तर आपल्याला काही गोष्टी कळतात, जसं की हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, NDA सारखं ठिकाण की जिथं परवानगी लागेल अर्थात, परंतु काही प्रकारचे मार्केट्स असतील, IT कंपन्यांची ठिकाणं असतील, हिंजवडीसारखं पुण्यातलं ठिकाण असेल, ज्या ज्या ठिकाणी करिअर्सची नांदी असते ही ठिकाणं जर आपण पाहिली तर काय होईल. म्हणजे आपण फिल्म सिटी जर पाहून आलो तर आपल्या मुलांच्या मनामध्ये काय विचार तयार होतील, मुलांना काय वाटेल. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर त्याचं जे आकलन आहे ते जास्त होतं ती एखादी गोष्ट कोणी सांगण्यापेक्षा. त्यामुळं ह्या ठिकाणांना आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भेट देऊ शकतो का. पालकांना एवढा सगळा वेळ काढता येणार नाही आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ते काम मुलांच्याकडनं करून घेता येईल, काही ठिकाणी जाऊन या, काही ठिकाणी तुम्ही सोबत जा, निश्चितपणे एकत्रितपणे गेलं तर अधिक चांगलं होऊ शकेल. तर ह्या सुट्टीमध्ये ते करावं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ह्या सुट्टीमध्ये जमलंच तर काही व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करूयात. समजा तुमच्या मुलांच्या मनामध्ये अमुक एक क्षेत्र हे तुमचं फायनल आहे असं वाटत असेल तर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या लोकांना भेटण्याचा निश्चितपणे प्रयत्न ह्या मुलांनी केला पाहिजे. प्रत्येकजण करेल का माहीत नाही, पण ज्याला असं वाटते की मला हा निर्णय, पुढचा जो करिअरचा निर्णय तो असा हॅफॅझर्डली घेण्यापेक्षा किंवा काही वाचून घेण्यापेक्षा मी स्वतः तो निर्णय घेईन. आणि मग यासाठी तुम्ही काही लोकांना भेटलं पाहिजेत. जी मंडळी या क्षेत्रात काम करतात त्यांच्याशी बोललं तर काय होऊ शकेल. अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे आपण काही पुस्तकं किंवा जे कंटेंट आहे त्याच्यावरचा तो पाहायला पाहिजे, वाचायला पाहिजे. असा कंटेंट आपल्याला पॉझिटिव्ह दिशा देऊ शकतो. दूध का दूध, पाणी का पाणी अशा पद्धतीची माहिती मिळू शकते. म्हणजे डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, कानांनी ऐकलं पाहिजे, फील करू शकला पाहिजे तुम्ही. निश्चितपणे हा कालावधी त्यासाठी मोठा कालावधी. मग या पद्धतीने चर्चा प्रक्रिया, डिस्कशन्स, जरा जग पाहून घेणं आणि ह्या जग पाहून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जर ह्या मुलांच्या लक्षात आलं की हे माझं कार्यक्षेत्र नक्की आहे, अमुक एक माझं कार्यक्षेत्र असणार नाही. एखादा विद्यार्थी हॉस्पिटल पाहिल्यानंतर म्हणेल की मला वाटत होतं डॉक्टर व्हावं पण आता नको वाटते, त्याचा तो विचार प्रवाह असू शकतो. एखादा म्हणेल की नाही मला याच्यातच काम करायचं आहे, पण मग हा निर्णय तुम्ही स्वतः जाऊन घेऊन पाहता. काउन्सेलर म्हणून मी काम करताना अनेकदा आम्ही अशा गोष्टी मुलांकडनं करून घेतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणांना जाता येत नाही, जी ठिकाणं किंवा ज्या व्यक्तींशी बोलता येत नाही, तो राहिलेला अनुभव जो असतो तो कदाचित आम्ही शेअर करू, आम्ही सांगू, बोलू शकतो, आम्ही त्या विषयावरती मुलांचं प्रबोधन करू शकतो. पण मग अशा पद्धतीने ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊन जर आपण पुढे जाऊ लागलो तर मे महिन्याच्या शेवटापर्यंत येईपर्यंत आपल्याला आपलं लॉंग टर्म प्लॅनिंग, अगदी लाईफ गोल ज्याला आपण पर्पज ऑफ लाईफ म्हणतो, त्याच्यातून तयार होईल ते गोल सेटिंग. आणि या गोल सेटिंगच्या अनुषंगाने मग खूप मोठा प्लॅन ज्याला आपण लॉंग टर्म प्लॅन म्हणतो तो, आणि मग शॉर्ट टर्म प्लॅन्स, या सगळ्या प्रक्रिया चालू होतील.
तर तुम्ही काय करावं आणि काय करू नये या चर्चा करण्यापेक्षा मी असं म्हणेल की ह्या सुट्टीमध्ये 10वीच्या परीक्षेच्या ह्या सुट्टीनंतर परीक्षेनंतर जी सुट्टी असेल त्याच्यामध्ये अशी ठिकाणं पहा की ज्या ठिकाणी तुम्हाला काही घेण्यासारखं आहे. समुद्र पहा, पण समुद्र पाहताना मर्चंट नेव्ही, मरीन इंजिनिअरिंग याचा विचार करता येऊ शकतो का? हवामान खात्याचं काम कसं चालत असेल हा विचार तिथे होतो आहे का? चित्रपट पाहताना सुद्धा चित्रपट पाहताना अनेक प्रकारच्या करिअर्सला आपण रिव्हील करू शकतो. माणसांना भेटल्यानंतर यांनी काय काय काम केलं आणि कसं केलं, मग जो विचार होईल तो त्या मुलाच्या त्या मुलीच्या मनातला स्वतंत्र विचार असेल, तो नॅचरल विचार असेल. हा नॅचरल विचार त्याच्या करिअरच्या सुयोग्य अशा निवडीमध्ये उपयोगाला येऊ शकतो. कुठे अडचण आली तर आम्ही आहोतच, परंतु तुम्ही आणि तुमच्या मुलांनी ही क्षेत्र पाहायला पाहिजेत, लोकांशी बोललं पाहिजे, त्या विषयावरती वाचन केलं पाहिजे आणि त्या संदर्भातल्या गोष्टी गरज पडली तर यूट्यूबवर पाहायला पाहिजेत. हे नक्की करूयात. आणि ही सुट्टी टाईमपास, मजा, करमणूक, मस्त गोंधळ, लोळत राहणे इथपासून जे जे करता येईल त्या चांगल्या गोष्टींच्या सोबत आपल्या भवितव्याच्या दृष्टीने देखील जरा सजगतेने या 2 महिन्याचा, 2.5 महिन्याचा, 3 महिन्याचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं. तोपर्यंत ह्या पुढच्या पेपरसाठी मनापासून शुभेच्छा. एन्जॉय करा, एन्जॉय करत राहूयात आणि आपलं आयुष्य जे आहे ते मात्र सत्कारणी लावण्याच्या दृष्टीने करिअरची निवड करूयात. धन्यवाद.